आहोत माही गुरुजी सध्या आपल्या सोबत आहेत। आपलं स्वागत आहे न्यूज 18 लोकमत मध्ये। गुरुजी, जो अभ्यास आपण केलेला आहे आणि सध्या जी इटलीतली आकडेवारी समोर येते त्यानुसार आपण काय विश्लेषण कराल या परिस्थितीचं सध्याच्या? नमस्कार सगळ्यांना माझ्याकडून इटलीकडून। इथे आजच्या तारखेला 53,000 लोक झालेले आहेत आणि इटली परिस्थिती खूप जास्त भयानक आहे। आणि जे भारतात पंतप्रधानांनी म्हटलेलं आहे की तुम्ही घराबाहेर निघू नका, कृपया करून मी सगळ्यांना सांगेल की घरीच राहा, कारण की इथे जी परिस्थिती आहे खूप वाईट परिस्थिती झालेली आहे आणि मृतांचा आकडा पण रोज वाढत आहे। म्हणजे इथे जिथे मी राहतो आता या बिल्डिंग मध्ये फक्त मी आणि माझी फॅमिली आहे, पूर्ण लोक निघून गेलेले आहे। आणि इथे फक्त बोला। इथे फक्त ॲम्ब्युलन्स आणि पोलीसचा आवाज येत आहे आणि कंडिशन इतकी जास्त खराब आहे की इथे काय काय होईल आणि काय नाही। आणि कृपया करून मी भारतीयांना सांगतो की कृपया करून घराबाहेर निघू नका आणि कोणाला मजाक समजू नका, कारण की इथे डॉक्टरांची पण परिस्थिती खूप वाईट झालेली आहे, नर्सेसची परिस्थिती खूप वाईट झाली, कारण की रोज आकडा वाढत आहे आणि ते हाताबाहेर गेलेला आहे तो आकडा, कारण की इथे ते नाही। आणि मी भारतीयांना एकच गोष्ट सांगेल की कृपया करून तुम्हाला असं वाटत असेल की काही होणार नाही, ही चुकीची समज ठेवू नका। तुम्हाला असं वाटत असेल की पाईल्सचा डॉक्टर तुमचे लंग्स सुधारू शकेल, ही चूक आहे मग, कारण की ही बिमारी जी आहे ही लक्षातच येत नाही आहे, कारण की असे 4-5 प्रकार नवीन नवीन बाहेर येत आहे। तुम्ही कृपया करून सगळ्यांना सांगेल की तुम्ही घराबाहेर निघू नका, परिवारांसोबत राहा आणि हा एकच आहे सर्वांना सहमित्र, सहपरिवार, सहकुटुंब आपल्या घरी येण्याचा। तर प्रेक्षक आपण पाहतोय थेट इटलीतून माही गुरुजी आपल्या सोबत आहेत आणि इटलीमध्ये जिथे कोरोनाग्रस्त रुग्णांची सर्वाधिक संख्या आहे तिथून ते थेट आपल्याशी संवाद साधतायत आणि आपल्याला सजग करत आहेत की कशा पद्धतीने भारतीयांना अलर्ट राहून आता यापुढे जागरूक पाऊल उचलायला पाहिजे। माहीजी, पुन्हा एकदा आमच्या सर्व प्रेक्षकांना भारतीयांना समजावून सांगाल की कशा पद्धतीने इटलीमध्ये हा संसर्ग वाढत गेला आणि जी लोक अजूनही गांभीर्याने घेत नाहीये त्यांना तुम्ही काय सूचना द्याल? बाहेरचं दाखवतो तुम्हाला, हे बघा इथे ही कंडिशन झालेली आहे। काढून टाका की तुम्ही की आम्ही गरम पदार्थ खातो, मसाले खातो, मी खूप प्रोग्राम मध्ये पाहत आहे आणि सांगत आहे लोक, तो कृपया करून मी सगळ्या भारतीयांना सांगेल। आणि मी प्रत्येक वर्षी भारतात होळीसाठी येतो, होळीसाठी पण मी आलेलो नाहीये। माहीची त्या ठिकाणची परिस्थिती पुन्हा एकदा आमच्या सर्व प्रेक्षकांना दाखवाल, भारतीयांना दाखवाल जे या क्षणी आपल्याशी संवाद साधू इच्छित आहेत खरं तर, कारण त्यांना देखील माहिती जाणून घ्यायची की इटलीमध्ये या विषाणूमुळे काय हाहाकार माजलाय। या विषाणूमुळे इतका जास्त हाहाकार झालेला आहे की लक्षातच येत नाहीये की डॉक्टरांना कळतच नाहीये की त्या पेशंटला काय झालेलं आहे, कारण की प्रत्येक रोज प्रत्येक वेळेस त्या पेशंटला म्हणजे अलग अलग त्रास होत आहे। आज एक नवीन बातमी आलेली आहे, कालची ही बातमी आहे की आता एक नवीन त्रास त्यांनी सांगितलेला आहे की डोळ्यामध्ये पण जळण होत आहे। लंग्स, सगळ्यात जास्त लंग्सचा प्रॉब्लेम आहे। आणि मी कृपया करून सगळ्या भारतीयांना सांगतो, तुम्हाला असं वाटतंय का की एक हड्डीचा डॉक्टर तुम्हाला सुधारू शकेल? नाही, तो कृपया करून ऐका, घराबाहेर निघू नका, कारण की परिस्थिती खूप भयावह झालेली आहे। आणि भारतात समजा हे झालं तर ही हाताबाहेर जाणार आहे, कारण की इथे गव्हर्नमेंटने जी चूक केली ती चूक तुम्ही करू नका। कारण की इथे जेव्हा मला इथे 45 दिवस झाले मी घरामध्ये आहे, माझा 6 वर्षाचा मुलगा आहे, आज 45 दिवस झालेला तो घरी आहे। आणि इथे घराबाहेर निघण्यासाठी पोलीसची परमिशन लागते, रस्त्यावर फक्त मिलिटरी आणि पोलीस आहे। फ्रान्स, जर्मनी, स्पेन इथे पण हीच हालत झालेली आहे। मी कृपया सगळ्या भारतीयांना सांगेल की कृपया करून घरीच राहा,
कुठे जाऊ नका. आणि आता मी न्यूजमध्ये पण पाहत होतो, की खूप लोकं गर्दी करत आहे लोकलमध्ये, हं, ट्रेनमध्ये घरी जाण्याचं. कृपया करून ही चूक करू नका. जिथे आहात तिथेच थांबा. हं, हं, जिथे आहात तिथेच थांबा. घराबाहेर निघू नका आणि कृपया करून भीती नका बाळगू, की हं, या 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 याला आपण सहमताने सगळं संघटित होऊन या रोगाला आपण प्रतिकार देऊ शकतो. तू कृपया करून भीती नका बाळगू. हं, सगळे घरीच राहा. जे जिथे असेल तिथेच थांबा. बाहेर निघू नका. आणि मी यंग जनरेशनला सगळ्यात जास्त सांगेल, की ते घरी आपल्या मम्मीला, पप्पाला म्हणतात 5 मिनिटात येतो, 10 मिनिटात येतो. कृपया करून यंग जनरेशन तुम्ही घरी थांबा. हं, आणि हं, जे 60 वर्ष, 50 वर्षाचे ग्रस्त आहेत, त्यांनाही मी सांगेल, ते पण घरीच थांबा, बाहेर निघू नका. आणि सगळ्यात जास्ती गोष्ट मॉर्निंग वॉकला जाऊ नका. कारण की मॉर्निंग वॉकचे पण फोटो येत आहे, की लोकं निघत आहे सकाळी फ्रेश हवा घेण्यासाठी. ही चुकीची बाब आहे. हं, कृपया हं, करून घरीच थांबा. हं. माहीजी, आणि या तुम्हाला क्षणाला कोणत्या आव्हानांचा सामना तुम्ही करताय आणि कशा पद्धतीनं अशा परिस्थितीचा सामना करण्यासाठी काळजी घेताय ते सांगाल? आमची काळजी, मी फक्त गरम पाणी पित आहे इथे रोज सकाळी. हं, आम्ही इथे गरम पाणी पित आहे आणि घराच्या बाहेर निघत नाहीये. फक्त 5-10 मिनिटासाठी आम्ही परमिशन घेतलेली आहे, कारण की माझं ऑफिस समोरच असल्यामुळे मला परमिशन घेणं भाग आहे. हं, तर मी परमिशन घेऊन फक्त खाली आम्हाला कचरा टाकायला जावं लागतं. फक्त हं, तितकी परमिशन आहे. हं, आणि काळजी, जितके हात धुणं, साफ-सफाई करणं. आणि ते मास्कच्या बद्दल जे सांगत आहे, मास्कनी काही फरक पडणार नाही. कृपया सगळ्यांनी मास्कच्या अशा मागे लागू नका. आणि कृपया करून तुम्ही सगळेजण फक्त घरीच राहा. हं, हं, हात हात नीट धुवा आणि घरीच चांगलं स्वच्छ व्हेजिटेरियन जेवण करा. हं, लंग्सला तुम्हाला क्युअर करायचं आहे. ह्युम्युनिटी पॉवर वाढवायची आहे. तर हं, ह्युम्युनिटी पॉवर फक्त प्रेमाने वाढू शकते, आनंदाने वाढू शकते. ही तुम्हाला माझी विनंती आहे. तर हं, घरामध्येच थांबा. घरी मुलं आहे, बाळ आहे, त्यांना ही एक चांगली संधी आलेली आहे हं, तुम्हाला हं, सगळ्या परिवारासोबत राहण्याची. ही हं, संधी सोडू नका. हं, हा पाहुणा घरात आला तर वापस जाणार नाही, हे लक्षात ठेवा तुम्ही. हं, हं. माहीजी, माहीजी, आता खरं तर जगण्यासाठी अन्न लागतं आणि ज्या पद्धतीनं सगळी माणसं घरात स्वतःला आयसोलेट करून त्यांनी ठेवलेलं आहे, क्वारंटाईन ठेवलेलं आहे करून, अशा पद्धतीत तुमची जीवनावश्यक वस्तू म्हणजे खास करून अन्नधान्याचा पुरवठा त्या ठिकाणी कशा पद्धतीनं होतोय? इथे इथे मार्केट सुरू आहे. हं, हं, आणि खूप लोकांनी आधीच घरी सगळं सामान घेऊन ठेवलेलं होतं. हं, तर त्याच्यामुळे लोकांच्या इथे 2 महिन्यापर्यंत अन्न आहे, इतके इतके आहे. कारण की बरं. तुम्हाला इथे सुपर मार्केटमध्ये जेव्हा जावं लागतं, तर एक परमिशन दिलेली आहे गव्हर्नमेंटनी. हं, ती परमिशन सोबत घेऊन जाणं भाग आहे. हं, हं, आणि तुम्हाला 3 मीटर पर्यंत प्रत्येकाला डिस्टन्स ठेवावा लागतो. हं, आणि तिथे म्हणजे सामान घ्यायला कमीत कमी 4 ते 5 तास लागतात. हं, एका हं, शॉपमध्ये फक्त 3 लोकं जाऊ शकतात आतमध्ये. हं, 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 हं. माहीजी, इटलीमधली जी आता सध्याची परिस्थिती आहे त्यामुळे कोणकोणत्या आव्हानांचा सामना हा देश करतोय त्याबद्दल सांगाल? इकॉनॉमिकल कंडिशन खराब झालेली आहे हं, पूर्ण. इथे जे जॉब सोडून गेलेले आहे लोकं. हं, आणि इथे जी मिडल क्लास कंडिशन आहे, हं, त्यांची तिथे खूप जास्त भयावह परिस्थिती हं, झालेली आहे. हं, हं. कारण की गव्हर्नमेंट पूर्ण मदत करण्याला तयार आहे. पण काय होईल हे काहीच आज सांगू शकत नाही. कारण की हं, आजचा आकडा हा 53,000 झालेला आहे. आणि मृत्यूंची संख्या झालेली आहे 7,000. हं, हं, हं. अगदी. माहीजी, थेट इटलीमधून आमच्याशी संवाद साधला. भारतीयांना तुम्ही आवाहन केलं काळजीचं. त्या ठिकाणचे भयानक वास्तव आम्हाला सांगितलं. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचा. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी संवाद साधला त्यासाठी.